हाय मैत्रिणींनो, कशा आहात? तुम्ही मजेतच असणार, मी पण मजेतच आहे. तर आज तुम्ही जर तुमच्या घरचं दूध फुटलं तर त्यापासून काय करता? फेकून देता का? तर आजपासून फेकून नाही द्यायचं आहे. त्याच्यापासून आपण एक स्वीट डिश तयार करणार आहोत. तुम्ही बघू शकताय मी केलेली. तर त्यासाठी मी तुम्हाला पातेल्यात दाखवलं आहे. हे दूध फुटलेलं आहे माझं. ते आपण शेगडीवर ठेवून त्याची एक उकळी काढायची आहे. आणि मजेची गोष्ट म्हणजे अशी की दूधवाला जो दूध आपल्याला घालतो आणि त्याच्यात त्याने पाणी घातलेलं असतं, ते पाणी सर्व बाजूला निघतंय एका उकळीत. बघू शकताय. हे मोठ्या गाळणीने गाळून घ्यायचे आणि खाली जे दूध पाणी निघालेलं असतं ते सुद्धा उपयोगात येतं. ते सुद्धा तुम्ही साखर घालून पिऊ शकताय. त्याची सुद्धा शरीराला तेवढीच गरज असते. आणि हे वरचं जे दूध आहे ह्याच्यात आपण साखर, इलायची पावडर घालणार आहोत आणि त्याच्यापासून एक कलाकंदाची स्वीट डिश तयार करणार आहोत. बघू शकताय तुम्ही. आपल्या शरीराला ह्या दुधाची, ह्याच्यातून निघालेल्या पाण्याची खूप गरज असते. त्याच्यात विटॅमिन बी असते आणि दूध फुटल्यानंतर त्याच्यात अमिनो ॲसिड तयार होते, त्याचीसुद्धा शरीराला खूप गरज असते. तर बघू शकता याच्यात चांगला कलाकंद झालेला आहे. ती एक स्वीट डिशच आहे. तर ती मी टेस्ट करून बघते. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही काय करता दुधापासून ते. आणि मी तोपर्यंत स्वीट डिश टेस्ट करून बघते. तोपर्यंत थँक्यू.